जय गोमाता, जय श्री हरी. नमस्कार भक्तांनो, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गोदानाचे महत्व आणि पितर ऋषींची अद्भुत कथा. हिंदू धर्मात गोदानाला सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असल्याची श्रद्धा कशी निर्माण झाली, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 3. गोदानाचे महत्व आणि पितर ऋषींची कथा. हिंदू धर्मात गोमाता अत्यंत पवित्र मानली जाते. वेद, पुराणे आणि धर्मशास्त्रांमध्ये गायीला सर्व देवतांचे निवासस्थान म्हटले आहे. त्यामुळे गायीची सेवा, पूजा आणि गोदान यांना विशेष महत्व आहे. गोदान म्हणजे काय? गोदान म्हणजे श्रद्धेने आणि धर्मपूर्वक गायीचे दान करणे. हे दान सर्व दानांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. प्राचीन काळात राजे, ऋषी आणि गृहस्थ यज्ञ, विवाह, श्राद्ध किंवा इतर धार्मिक प्रसंगी गोदान करत असत. गोदानाचे फायदे: धार्मिक मान्यता, पुण्य प्राप्ती होते, इतरांना शांती मिळते, पापांचे क्षालन होते, सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते, मृत्यूनंतर मोक्ष प्राप्तीस मदत होते असे मानले जाते, देवतांची कृपा प्राप्त होते. पितर ऋषींची कथा. पुराणातील एका कथेनुसार पितर ऋषींनी कठोर तपस्या केली. त्यांच्या तपशक्तीमुळे देवराज इंद्र आणि इतर देव भयभीत झाले. ऋषींच्या तपामुळे स्वर्गाचे सिंहासन धोक्यात येईल अशी त्यांना भीती वाटली. देवतांनी संरक्षणासाठी गोमातेचा आश्रय घेतला. गोमातेच्या उदरात लपवून त्यांनी स्वतःचे रक्षण केले. त्यामुळे गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असल्याची श्रद्धा निर्माण झाली. या घटनेनंतर देवतांनी गोमातेचे महत्व जगाला सांगितले. तेव्हापासून गोसेवा आणि गोदान यांना विशेष धार्मिक महत्व प्राप्त झाले. गोमातेमध्ये वास करणाऱ्या देवता श्रद्धेनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, सरस्वती, इंद्र, सर्व तीर्थे आणि देवता. म्हणूनच गायीची पूजा केल्याने सर्व देवतांची पूजा केल्याचे पुण्य मिळते असे मानले जाते. गोदान हे केवळ दान नसून श्रद्धा, करुणा आणि धर्माचे प्रतीक मानले जाते. धर्मग्रंथानुसार श्रद्धेने केलेले गोदान म्हणजेच गायीचे दान मनुष्याला पुण्य, सुख आणि आध्यात्मिक उन्नती प्रदान करते. तर मित्रांनो, आपल्याला गोदानाचे महत्व आणि पितर ऋषींची कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्र परिवारासोबत शेअर करा. आणि अशा धार्मिक कथा, भजन व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गोमाता, जय गोमाता. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. धन्यवाद. पुन्हा भेटूया अधिक मासाच्या अध्याय 4 या भक्तिमय व्हिडिओ मध्ये. जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.